नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिटचा विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी अधिकार या विषयाच्या आजच्या व्याख्यानात आपले स्वागत आहे. आतापर्यंत आपण मानवी मूल्य ही संकल्पना जाणून घेतली आणि या मानवी मूल्यांच्या माध्यमातून मानवी अधिकाराचा कसा विकास होणं शक्य आहे, कसा प्रसार होणं शक्य आहे तेही समजून घेतलं. या मूलभूत मूल्यांच्या माध्यमातून आपण मानवी अधिकारासाठी एक सकारात्मक सुस्थिती कशी निर्माण करू शकतो त्याचाही आपण आढावा घेतला. आजच्या व्याख्यानात आपण बघणार आहोत की हे मानवी अधिकार म्हणजेच नेमके काय आहेत. आज मानवी मूल्य आणि मानवी अधिकार या विषयात आपण मानवी अधिकाराचे अर्थ, व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये जी आहेत ती जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आजच्या व्याख्यानात आपण मानवी अधिकार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे तो जाणून घेऊया. मानवी अधिकार ही संकल्पना जाणून घेण्या अगोदर प्रथम हक्क म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराला इतरांनी मान्यता दिलेली आहे. अशा अधिकाराला ढोबळ मानाने हक्क म्हणू शकतो. या हक्कांमध्ये काही हक्क असे असतात जे व्यक्तीला जन्माने प्राप्त होत असतात. व्यक्तीला जगण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अशा हक्कांची आवश्यकता असते. हे हक्क व्यक्तीला जन्मानेच प्राप्त झाल्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नसतो. असे हक्क मानवी अधिकार म्हणून ओळखले जातात. हे हक्क व्यक्तीला समाज किंवा राज्य बहाल करत नाही, तर व्यक्ती अस्तित्वात आली की हे हक्क अस्तित्वात येत असतात. मग त्या दृष्टीने मानवी अधिकार असे अधिकार आहेत जे प्रत्येक मनुष्याला केवळ मनुष्यत्वाच्याच नात्याने प्राप्त झालेले पाहिजे. मग त्यासाठी तशा पद्धतीची कायदेशीर व्यवस्था केलेली असो अथवा नसो. म्हणजेच आपण इथे बघू शकतो की मानवी अधिकाराचे जे विचार क्षेत्र आहे ते नागरी अधिकारांच्या तुलनेत अधिक व्यापक आहे. उदाहरणार्थ आपण यात असं बघू शकतो की एखाद्या राज्यामध्ये विदेशी व्यक्ती, शत्रू देशाचा नागरिक किंवा युद्ध कैदी याला नागरी अधिकार मिळणार नाहीत, परंतु त्यांना आपण मानवी अधिकारांपासून वंचित करू शकत नाही. अशा पद्धतीने मानवी अधिकार ही संकल्पना जी आहे ती अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. मानवी अधिकार म्हणजे नैसर्गिक अधिकारांचं धर्मनिरपेक्ष रूप आहे आणि नैसर्गिक अधिकारांना दैवी अधिकार म्हणून देखील संबोधले जायचे. 20व्या शतकांमध्ये हे धार्मिक अधिष्ठान त्याचं मागं पडलेलं आहे आणि त्यांना धर्मनिरपेक्ष असे स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेले आहे. आतापर्यंत मानवी अधिकारांचा प्रवास हा नैसर्गिक अधिकार, दैवी अधिकार, कायदेशीर अधिकार, नागरी स्वातंत्र्य आणि मानवी अधिकार अशा स्वरूपांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मानवी अधिकार ही संकल्पना यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून एक स्थिती अपेक्षित आहे. जसं की सभ्य मनुष्य आपला विवेक व अंतरात्म्याच्या प्रेरणेने मनुष्य मात्राच्या विशेष प्रतिष्ठेला मान्यता देत असतो. म्हणजेच असा समाज की जिथे व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला, कोणत्याही प्रकारच्या विषमतापूर्वक वागणुकीला महत्त्व देणार नाही. तिथे प्रत्येक व्यक्ती ही सन्मानपूर्वक आयुष्य जगेल. प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास साध्य करण्यासाठी कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमता, तिच्या पात्रता ज्या आहेत यांना वाव मिळू शकेल. म्हणजेच असा समाज जिथे नैतिक जाणीवा आणि सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या विकसित झालेल्या असतील. मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून नैतिक जाणीवा आणि सामाजिक जाणीवा जेवढ्या विकसित झालेल्या असतील तेवढेच मानवी हक्कांचे विचार क्षेत्र सुद्धा विस्तृत होत जाईल. मग या अर्थाने मानवी विकासासाठी काम करण्यासाठी मानवातील सुप्त क्षमतांची पूर्ण अभिव्यक्ती करणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत मानवी अधिकारांचा विकास आणि प्रसार होत नाही तोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची क्षमता आणि पात्रता जी आहे ती
व्यवस्थितरित्या उपभोगता येणार नाही किंवा तिच्या आधारे त्या व्यक्तीला स्वतःचा व्यक्तिगत विकास जो आहे तो साध्य करता येणार नाही. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये 3000 वर्षापूर्वी जे वेद ग्रंथ लिहिले गेले होते त्या ग्रंथांमध्ये काही मानवी जी वृत्ती आहे ती कशा स्वरूपाची असावी याची मांडणी झालेली आहे. जसं की वैदिक ग्रंथांमध्ये राहण्याचा अधिकार, यश प्राप्तीचा अधिकार, चांगलं काम करण्याचा अधिकार, त्याच्यानंतर आपलं जे अन्न आहे ते दुसऱ्याशी भागीदारी करण्याचा अधिकार, याशिवाय आपले ज्या रूढी परंपरा आहेत त्या पालन करण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, याशिवाय आपल्या संधींचा उपभोग घेऊन एक सुखमय शांततामय आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला या वेदांमध्ये बघायला मिळतो. आणि या वेदांच्याच माध्यमातून आज वैश्विक बंधुता, वैश्विक शांतता आणि वैश्विक न्याय या संकल्पना ज्या आहेत या प्रभावित झालेल्या दिसून येतात. याशिवाय आपल्या भारतीय समाजामध्ये सर्वे भवन्तु सुखिना असंही म्हटलं जातं. याचा अर्थ सगळ्यांनी सुखी राहिलं पाहिजे, सगळ्यांना आरोग्यदायी राहण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना आपल्या समृद्धीला उपभोगण्याचा अधिकार आहे. याशिवाय कोणीही तिथे आजारी पडू नये किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमधून जावे लागू नये अशा पद्धतीने हे वाक्य जे आहे सर्वे भवन्तु सुखिना म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यांच्याच सुखांची इथे कामना केली जाते. याशिवाय वसुधैव कुटुंबकम, जिथे आपण विविधतेत एकतामध्ये बघितलं होतं की जग जे आहे हे एक संघ स्वरूपामध्ये वावरणं अपेक्षित आहे. हे जग जे आहे ते एकच कुटुंब आहे आणि एका व्यवस्थेच्या अंतर्गत, एका व्यवस्थेच्या अंमलाखाली त्यांनी वावरलं पाहिजे अशा स्वरूपाची सुद्धा ही संकल्पना आहे. याशिवाय आपल्याला असंही बघता येईल की जे अथर्व वेद आहेत तर या अथर्व वेदांमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीने सुखी राहणं अपेक्षित आहे. तसेच राजाने त्यांच्या हक्कांचं संरक्षण करावं ही त्याचं एक प्रकारचं कर्तव्य आहे, ज्याच्या माध्यमातून ती व्यक्ती सुखी समाधानाने राहू शकेल. याशिवाय या वेदामध्ये अन्न आणि पाणी यांचा समान अधिकार दिलेला आहे. याशिवाय त्या व्यक्तींना भयमुक्त जगता आलं पाहिजे, शांततापूर्ण वातावरण त्यांना प्राप्त झालं पाहिजे याचाही उल्लेख आपल्याला आढळतो. तसेच ऋग्वेद या वेदामध्ये सर्व माणसांना समान मानलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे, प्रेमाने आणि सहकार्याने राहता आलं पाहिजे. यजुर्वेदामध्ये चांगले आयुष्याचा अधिकार आहे, चांगलं काम करण्याचा अधिकार आहे. तो अशा स्वरूपामध्ये आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये कुठेतरी मानवी वृत्तींच्या दृष्टिकोनातून किंवा मानवी आचरण कशा स्वरूपाचं असावं याची मांडणी आपल्याला बघायला मिळते. यासोबतच ऐतिहासिक बाबतीत म्हणाल तर भारतामध्ये सम्राट अशोक यांचा कालखंड बघितला तर त्यांच्या बऱ्याचशा शिलालेखांमध्ये, स्तंभलेखांमध्ये आपल्याला मानवी हक्कांची एक झलक बघायला मिळते, ज्याच्यामध्ये कायद्यांची समानता आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला औषध उपचाराचा अधिकार आहे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला या आदेशांच्या आधारावर असं म्हणता येईल की त्यावेळी सुद्धा मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून काही मूल्य जी आहेत ती रुजवली गेली होती. त्यानंतर आपण बघू शकतो मॅग्ना कार्टा आहे, सुधारणावादी चळवळी आहेत, द बिल ऑफ राईट्स आहेत, फ्रान्स राज्यक्रांती आहे, ज्याच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यासारख्या संकल्पनांना जागतिक पातळीवर महत्व प्राप्त झाले होते. म्हणजे फ्रान्स राज्यक्रांतीने जगाला जी काही देणगी दिली आहे ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशा स्वरूपामध्ये आपण तिथे बघू शकतो. त्याच्यानंतर नैसर्गिक हक्क संकल्पना आहे आणि हे नैसर्गिक हक्क जे आहेत तेच पुढे जाऊन कायदेशीर हक्क बनले, त्यांनाच पुढे जाऊन नागरी स्वातंत्र्याचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. नैसर्गिक अधिकारांची संकल्पना आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये 16व्या आणि 17व्या शतकांमध्ये प्रभावी झालेली दिसून येते. यामध्ये लॉक जे आहेत, लॉकच्या विचारांमध्ये, हॉब्सच्या विचारांमध्ये आपल्याला ही संकल्पना बघता येऊ शकते. सो अशा स्वरूपामध्ये मानवी अधिकार जे आहे ते व्यापक स्वरूपामध्ये जागतिक पातळीवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच्यानंतर शेवटचा जो भाग येतो की संयुक्त राष्ट्र संघटनेचा वैश्विक जाहीरनामा, या माध्यमातून मानवी अधिकारांना एक जागतिक ओळख मिळाली आणि त्या दृष्टीने प्रत्येक देशाने वाटचाल करावी याची प्रेरणा देखील
मिळाली. त्यामुळे हा वैश्विक जाहीरनामा मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण अशा व्याख्या आहेत, त्या व्याख्या घेऊयात. मानवी अधिकाराची आपण पहिली व्याख्या बघणार आहोत. रँडम हाऊस विश्वकोश यांच्या मते मानवी अधिकार म्हणजे व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले असे अधिकार जे व्यक्तीला सन्मानाने जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. म्हणजे व्यक्ती जन्माला आली की तिला हे अधिकार प्राप्त होतात. आपण बघितलं की समाज आणि राज्य व्यक्तीला हे अधिकार बहाल करत नाही. व्यक्तीच्या जन्माबरोबरच तिला हे हक्क जे आहेत ते प्राप्त होत असतात. त्यानंतर मॅकफर्लेन यांची व्याख्या आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार असे नैतिक अधिकार आहेत जे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माणूस या नात्याने प्राप्त झाले पाहिजे. आणि या व्याख्येचं महत्त्व या दृष्टीने आपल्याला बघता येईल की आज पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे. त्यांना उपभोगाच्या वस्तूसारखं समजलं जातं. त्यांच्या हक्कांना, त्यांच्या अधिकारांसाठी त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागलेला आहे. आणि आजही आपलं एवढं आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आपलं विकास झालेला असताना देखील आजही स्त्रिया त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. राजकीय स्वरूपांमध्ये त्यांना त्यांचे हक्क मिळाले, मात्र आजही सामाजिक पातळीवर त्यांना भेदभावपूर्ण अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मग त्यामुळे जसं पुरुषाला एक व्यक्ती म्हणून जे अधिकार प्राप्त होत आहेत, त्याच पद्धतीने स्त्रीला देखील तिचे हक्क, तिचे अधिकार जे आहेत ते प्राप्त झाले. मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून पुढची व्याख्या आहे डरवाकिन यांची. मानवी अधिकार हे मानवाला प्राप्त झालेले असे अधिकार आहेत की ज्यांचे सार्वजनिक हितासाठी देखील राज्यांकडून उल्लंघन होऊ शकत नाही आणि राष्ट्रीय कायद्याशिवाय देखील ते उपभोगता येऊ शकतात. यामध्ये आपण जे बघितलं होतं की भलेही नागरिक परदेशी व्यक्ती असेल किंवा शत्रू देशाचा नागरिक असेल किंवा युद्धकैदी असेल, त्याला आपण नागरी अधिकार नाही देऊ शकत, पण त्याचे मानवी अधिकार सुद्धा आपण नाकारू शकत नाही. मग याचा अर्थ मानवी अधिकार हे नागरी अधिकारांपेक्षा अधिक व्यापक असल्यामुळे राज्याकडनं सुद्धा कितीही सार्वजनिक हिताचा प्रश्न असला तरी सुद्धा त्याचं उल्लंघन करता येत नाही. आणि एखाद्या देशाचा कायदा भलेही आपल्याला लागू होत नसेल किंवा एखाद्या देशामध्ये भलेही आपल्याला त्या देशाचं नागरी स्वातंत्र्य किंवा नागरी अधिकार आपल्याला प्राप्त होत नसतील, मात्र मानवी अधिकारांपासून ते आपल्याला वंचित ठेवू शकत नाही. त्यानंतर मॉरिस क्रन्सन यांची व्याख्या आहे. त्यांचं मत आहे की मानवी अधिकार हे स्वातंत्र्याचं सर्वोच्च आणि पवित्र अधिकार असून त्यांचं उल्लंघन राज्याला करता येणार नाही. म्हणजे स्वातंत्र्याच्या अनुषंगाने मानवी अधिकार इतके महत्त्वपूर्ण आहे की कोणतेही राज्य त्याचं उल्लंघन करू शकत नाही, त्या बाधा आणू शकत नाही. मानवी अधिकाराच्या संदर्भात भारतात देखील मानव अधिकार संरक्षण कायदा जो आहे तो 1993 साली बनवण्यात आला. त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मानवी अधिकार म्हणजे व्यक्तीचे स्वातंत्र्य, जीवन आणि समतेशी निगडित असे मूलभूत अधिकार आहेत की ज्यांच्या संरक्षणाची हमी राज्यघटनेनेही दिलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय ठरावांमध्येच त्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे मानवी अधिकाराच्या संदर्भात आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. मानवी अधिकार हे नैसर्गिक अधिकारांचे आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष स्वरूप आहे. मानवी अधिकार असे अधिकार आहेत की जे व्यक्तीला माणूस म्हणून जन्मानेच प्राप्त झालेले आहेत. हे अधिकार व्यक्तीला सन्मानपूर्वक जगण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अपरिहार्य आहेत, आवश्यक आहेत. हे अधिकार उपभोगण्यासाठी विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीच्या निर्मितीची आवश्यकता आहे आणि या अधिकाराचा संबंध व्यक्तीच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेशी असल्यामुळे त्यांचा समावेश राज्यांनी आपल्या राज्यघटनांमध्ये करणं अपेक्षित आहे. या अधिकारांचं स्वरूप वैश्विक, मूलभूत आणि निरंकुश आहे. आता हे अधिकार वैश्विक आहेत कारण ते या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वंश, भाषा, राष्ट्र या कृत्रिम बंधनांशिवाय प्राप्त झालेले आहेत. हे मूलभूत आहेत कारण ते कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्याला हिरावून घेता येणार नाहीत. व्यक्तीला आपल्या अस्तित्वासाठी आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक असल्यामुळे त्याचं स्वरूप निरंकुश आहे आणि
या अधिकारांची इतर कोणत्याही अधिकारांसोबत तुलना किंवा बरोबरी केली जाऊ शकत नाही. मानवी अधिकार हे व्यक्तीला इतर व्यक्तीपासून तसेच राज्याच्या सत्तेपासून, हिंसाचारापासून संरक्षणाचे कवच साधन आहे. व्यक्तीला आपल्या संरक्षणासाठी हे अधिकार व्यक्ती किंवा समाजाकडून प्राप्त झालेले नाहीत, ते त्यांना जन्मानुसार प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळेच व्यक्तीच्या या अधिकारांना नैतिकदृष्ट्या रक्षण करतात. हे अधिकार व्यक्तीला राज्याविरुद्ध प्राप्त झालेले आहेत आणि प्रत्येक राज्याने या अधिकारांचा आदर करायला हवा. मानवी अधिकारांवर इतर अधिकारांची मर्यादा नसते आणि त्याच्यामुळेच स्थळ, काळ, परिस्थितीनुसार ते बदलत नाही. सामूहिक हितासाठी देखील या हक्कांचं उल्लंघन जे आहे ते करता येत नाही. मानवी अधिकार हे स्वाभाविक अधिकार आहेत. समाज किंवा राज्य त्यांना निर्माण करीत नाही. राज्याकडून या अधिकारांना केवळ वैधानिक मान्यता जी आहे ती प्राप्त होत असते. अशा पद्धतीने मानवी अधिकार जे आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असून व्यक्ती विकासासाठी आवश्यक स्थिती करण्याच्या दृष्टीने गरजेचे आहेत. पुढचा मुद्दा आहे मानवी अधिकार आणि त्याचे काही वैशिष्ट्ये. आता आपण मानवी अधिकारांची काही वैशिष्ट्य बघूयात. आता मानवी अधिकार हे इतर अधिकारांपेक्षा कसे वेगळे आहेत ते आपण जाणून घेतलं. तर त्यानुसार त्याचं पहिलं वैशिष्ट्य येतं वैश्विकता. मानवी अधिकार हे विशिष्ट व्यक्ती किंवा समाजापुरते मर्यादित नाहीत, तर ते या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला माणूस या नात्याने प्राप्त झालेले आहेत. हे अधिकार व्यक्तीला राज्याने किंवा समाजाने बहाल केलेले नाहीत, तर ते व्यक्तीला जन्मानेच प्राप्त झालेले आहेत. मग सर्व काळ आणि परिस्थितीमध्ये हे सर्वांनाच प्राप्त झालेले आहेत. त्यावरून या अधिकारांची वैश्विकता जी आहे ती स्पष्ट होते. दुसरं वैशिष्ट्य येतं व्यक्तिनिष्ठता. मानव अधिकार हे व्यक्तिनिष्ठ अधिकार आहेत, कारण हे अधिकार व्यक्ती स्वातंत्र्य, विचार, भाषण स्वातंत्र्य यावर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्ती हा जन्माने स्वतंत्र असून त्याला स्वतंत्रपणे विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा आणि सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे. हे स्वातंत्र्य मानव अधिकारांमध्ये अंतर्भूत आहे. ज्या ठिकाणी ही स्वातंत्र्य व्यक्तीला नाकारली जातात तिथे मानव अधिकारांचा संकोच होतो. मानव अधिकारांमध्ये अंतर्भूत असणारी ही स्वातंत्र्य व्यक्तीच्या विकासासाठी अपरिहार्य आहेत आणि म्हणूनच मानवी अधिकारांचं स्वरूप हे व्यक्तिनिष्ठ बनले आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे परमोच्चता. व्यक्तीला जगण्यासाठी मानव अधिकार आवश्यक आहेत. त्याशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास अशक्य आहे. परिणामी या अधिकारांची तुलना इतर अधिकारांशी करता येत नाही. मानवी अधिकार हे परमोच्च अधिकार आहेत. जोपर्यंत व्यक्तीकडून देशातील प्रस्थापित कायदा भंग होत नाही तोपर्यंत हे अधिकार काढून घेण्याचा शासनाला अधिकार नाही. मानवी अधिकार हे परमोच्च आणि पवित्र असणारे असे स्वातंत्र्य आहे की ज्यांची पायमल्ली करण्याचा किंवा संकोच करण्याचा शासनाला देखील अधिकार नाही आहे. चौथं वैशिष्ट्य आहे व्यावहारिकता. मानवी अधिकार हे व्यावहारिक आहेत, कारण हे अधिकार व्यक्तीला उपभोगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शासनासाठी अवघड नाही. शासन सार्वजनिक हितासाठी कायदे करून देखील व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकते. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणे जरी शासनाला शक्य नसले तरी प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान सुविधांची पूर्तता शासन निश्चितच पुरवू शकते. या अधिकारांचे स्वरूप व्यावहारिक असल्यामुळेच त्यांना संरक्षण देणं शासनाला अवघड नाही. शेवटचं वैशिष्ट्य आहे अंमलबजावणी. मानवी अधिकार हे व्यक्तीला इतर व्यक्तीपासून, राज्यांच्या अधिकारांपासून, हिंसाचारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राप्त झालेले संरक्षक कवच आहे. आणि हे अधिकार अंमलात आणण्यासाठी राज्यांचे कायद्यांचे राज्य जे आहे ते प्रस्थापित होणं आवश्यक आहे. देशाची कायदे व्यवस्था ही मानवी अधिकारांना संरक्षण देणारी असावी. हे अधिकार व्यक्तीला उपभोगण्यासाठी आवश्यक सुविधा जी आहे ती राज्यांमध्ये व्यक्तीला पुरवायला हवी. त्यामुळे कायद्याचे अधिराज्य आवश्यक आहे.
कायद्याच्या अधिराज्यांशिवाय मानवी अधिकारांचे कायदे व्यक्तीला आपल्या विकासासाठी करून घेता येणार नाही. अशा पद्धतीने हे मानवी अधिकार जे आहे ते व्यक्तीला विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचं आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.